जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका 12 पैकी 8 जेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व। शिंदेंची शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 1 तर काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवर देखील भाजपचा झेंडा। 125 पैकी 48 पंचायत समितीवर भाजपचे एक हाती सत्ता, तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 23, पवारांची राष्ट्रवादी 8 आणि काँग्रेस 8 तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। महाविकास आघाडीला जनतेनं नाकारले। महाराष्ट्रामध्ये महायुतीच दिसेल। महाविकास आघाडीचा पराभव झालाय। जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। महाराष्ट्रामध्ये भाजप हाच मोठा पक्ष पुन्हा सिद्ध झालं। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत भाजपला मोठं यश। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। महाडमधून भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले विजयी, तर हा जनतेचा विजय। हवेत चालणाऱ्या लोकांना परत एकदा घरी बसवलं। जनतेनं सर्व डाव ओळखून योग्य निर्णय घेतला। भरत गोगावले यांचा निशाणा। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचं वर्चस्व। 8 जिल्हा परिषद 17 पंचायत समितीच्या जागा बिनविरोध, तर सिंधुदुर्गच्या दैदीप्यमान विजयाचं श्रेय नारायण राणे, रवींद्र चव्हाणांना। आशिष शेलार यांचं वक्तव्य। देवाभाऊंच्या विकास कामांमुळे महायुतीला पुन्हा मोठं यश। भाजपसोबत शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादीची ही घोडदौड, तर ठाकरेंची शिवसेना ग्रामीण भागातही ताकद देण्यात अपयशी ठरली। प्रवीण दरेकरांची टीका। राज्यातील जनतेचा महायुतीवर विश्वास। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची चांगलीच धुळधाण उडाली। जिल्हा परिषदेच्या निकालावरून नवनाथ बन यांची टीका। ग्रामीण भागातील जनता ही भाजप आणि फडणवीसांच्या पाठीशी। जनता विकासाच्या पाठीशी हे आत्ताच्या निकालातून स्पष्ट होतंय। भाजप नेते अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला। जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व। कार्यकर्त्यांच्या जल्लोषामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो झळकले। साताऱ्याच्या पाटण पंचायत समितीवर शिंदेंच्या सेनेचा 7 जागांवर विजय। साताऱ्यामधील पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाईंची सत्ता बसणार। एकनाथ शिंदेंच्या मायभूमीमध्ये शिवसेनेचा झेंडा। तळदेव आणि वाडा कुंभरोशी गटातून 3 उमेदवारांचा दणदणीत विजय। 3ही ठिकाणाहून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत। माळशिरस जिल्हा परिषदेत राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी। पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी शड्डू ठोकला, तर भाजप कधीही संपत नसते। लोकसभा विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम केलाय, सातपुतेंचा निशाणा। सोलापूरच्या दहीगाव जिल्हा परिषदेत माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी, तर उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत। कोल्हापुरातल्या गांधीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसला डिवचलं। सोलापूरच्या कुर्डूमध्ये माजी आमदार संजय शिंदेंचा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का। जेडपीतील 3ही जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी। मोहिते पाटलांच्या पॅनलमधील 3ही उमेदवार पराभूत। कणकवलीमध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली। विजयी उमेदवारांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा। शरद पवार यांची तब्येत बिघडली। पुढील उपचारासाठी पवारांना पुण्यामध्ये आणलं। रुबी हॉल क्लिनिकमध्ये पवारांवर उपचार। पनवेलमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलीस भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांची कॉलर पकडल्याचा आरोप। राजधानी दिल्लीमधील 9 शाळांसह संसद भवनाला बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा मेल। 13 फेब्रुवारीला दुपारी 1:11 संसदेमध्ये स्फोट होणार असल्याचा उल्लेख। धमकीनंतर परिसरातील सुरक्षेत वाढ।